आपल्याला केमिस्ट्रीच्या पुढच्या चॅप्टरला सुरुवात करायची आहे. आयनिक इक्विलिब्रियम. आयनिक इक्विलिब्रियम 11th स्टँडर्डला आपण केमिकल इक्विलिब्रियम या चॅप्टरचा अभ्यास केलेला आहे. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय? तर एखादी रिव्हर्स रिॲक्शन असेल तर त्या रिव्हर्स रिॲक्शन मध्ये फॉरवर्ड रिॲक्शन अँड रिव्हर्स रिॲक्शन या दोघांचा रेट हा सेम असतो. या दोघांचा रेट सेम असतो. फॉर एक्झाम्पल A plus B it gives C plus D ही फॉरवर्ड रिॲक्शन, C plus D it gives A plus B ही रिव्हर्स रिॲक्शन. तर केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन अँड रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन ही इक्वल. एक पॉइंट असा येतो की त्या पॉइंटला रिॲक्शन स्टॉप झालेली असते आणि दोघांचा रेट हा सेम असतो. त्याच्यामध्ये A plus B पण प्रेझेंट असतो त्या सोल्युशन मध्ये आणि C plus D हा सुद्धा तिथे प्रेझेंट असतो. तर आज आपल्याला आयनिक इक्विलिब्रिया या चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे. आयनिक इक्विलिब्रिया म्हणजे काय? द इक्विलिब्रियम between ions and unionized molecules in solution is called as ionic equilibrium. The equilibrium between ions and unionized molecules in solution is called as ionic equilibrium. तर दिलेलं जे सोल्युशन असेल त्या सोल्युशन मध्ये जर आपण एक्झाम्पल बघितलं H2O चं, तर या सोल्युशन मध्ये H प्लस प्रेझेंट असतील, त्याचबरोबर OH H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह हे आयन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. हे आयन्स आणि त्याचबरोबर अनआयनाइज्ड H2O मॉलिक्यूल सुद्धा तिथे प्रेझेंट असेल. आणि इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे H2O याचे डिसोसिएशन झाल्यानंतर H2O डिसोसिएशन नंतर H प्लस OH निगेटिव्ह, H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह हे आयन्स आपल्याला मिळतील. तर दिलेल्या रिॲक्शन मध्ये H प्लस OH मायनस त्याचबरोबर अनआयनाइज्ड मॉलिक्यूल सुद्धा प्रेझेंट आहेत. इक्विलिब्रियम म्हणजे काय? तर बॅलन्स. आयन्स अँड अनआयनाइज्ड मॉलिक्यूल यांच्यामधला जो बॅलन्स आहे त्याला आयनिक इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं. पुढचा पॉइंट आहे टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? इलेक्ट्रो म्हणजे चार्ज आणि लाईट म्हणजे ब्रेक. इलेक्ट्रोलाइट चार्ज आणि ब्रेक. तर इथे इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय आपल्याला बघायचे. द सबस्टन्स गेट सेपरेटेड into ions when dissolved with water are electrolytes. The substance gets separated into ions when dissolved with water are electrolytes. For example, बघा NaCl याला वॉटर बरोबर डिझॉल्व केलं तर Na पॉझिटिव्ह चार्ज प्लस Cl निगेटिव्ह चार्ज. कटॅन आणि अनायन इथे सेपरेट होत आहेत. तर हा काय आहे? इलेक्ट्रोलाइट आहे की ज्याला वॉटर बरोबर डिझॉल्व केल्यानंतर आयन सेपरेट होत आहेत. पॉझिटिव्ह चार्ज असलेला कटॅन आणि निगेटिव्ह चार्ज असलेला अनायन असे आयन सेपरेट होत आहेत. त्याला इलेक्ट्रोलाइट असं म्हटलं जातं. नेक्स्ट नॉन इलेक्ट्रोलाइट मीन्स नॉट आयनाइज्ड. नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे ज्यांना वॉटर बरोबर डिझॉल्व केल्यानंतर आयन्स सेपरेट होत नाही त्यांना नॉन इलेक्ट्रोलाइट म्हटलं जातं. दे आर क्लासिफाईड ॲज स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय आपण बघितलं, नंतर ते क्लासिफाईड केले जातात स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आयनायझिंग कम्प्लिटली. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट बघा काय आहे, तर यांचं जेव्हा डिसोसिएशन होतं तेव्हा त्यांचं आयनायझेशन हे कम्प्लिटली झालेलं असतं. त्याचे एक्झाम्पल्स आहेत स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेसेस अँड साल्ट. वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजेच काय? विच डिसोसिएट टू स्मॉलर एक्सटेंट. ज्याचं डिसोसिएशन कम्प्लिटली होत नाही त्याला वीक इलेक्ट्रोलाइट असं म्हटलं जातं. त्याचे एक्झाम्पल्स आहेत वीक ऍसिड अँड वीक बेसेस.
तर इथे बघा याचे डिसोसिएशन कम्प्लिटली होत नाही. तर याच्यामध्ये इक्विलिब्रियम तयार होतो केव्हा नॉन आयनाइज मॉलिक्यूल आणि आयन त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम तयार होतो. The ionization reaction is represented a double arrow between ions and non-ionized molecules. तर ही जी वीक इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन केल्याची जी रिएक्शन आहे ती डबल हेडेड एरोने दाखवली जाते. कारण काय तर तो कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही म्हणून. कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही म्हणून. पुढचा पॉइंट आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन याला डिनोट केलेलं आहे अल्फाने. The degree of dissociation of electrolyte is defined as total number of moles of electrolyte that dissociates and total number of moles attain at equilibrium. तर बघा अल्फा काय आहे? अल्फा इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स डिसोसिएट अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. जेवढे नंबर ऑफ मोल्स डिसोसिएट झालेले आहेत आणि अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स त्याला डिनोट केलेल्या अल्फाने. पर्सेंट डिसोसिएशन काढायचं असेल तर अल्फा इंटू 100 if C is the molar concentration of an electrolyte. The equilibrium concentration of cation or anion is alpha into C moles dm cube inverse. तर इथे आपण सुरुवातीला आयनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय बघितलं. आयनिक इक्विलिब्रियम म्हणजे इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स अँड अनआयनाइज्ड मॉलिक्युल्स. सोल्युशन मध्ये आयन्स सेपरेट झालेले असतील त्याचबरोबर अनआयनाइज्ड मॉलिक्युल सुद्धा प्रेझेंट असतील आणि त्यांचा जो बॅलन्स आहे त्याला म्हटलं जातं द इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स अँड अनआयनाइज्ड मॉलिक्युल इन सोल्युशन इज कॉल्ड आयनिक इक्विलिब्रियम. एक्झाम्पल बघितलं आपण H प्लस अँड OH मायनस आयन अँड अनआयनाइज्ड वॉटर मॉलिक्युल. वॉटर मॉलिक्युल मध्ये H पॉझिटिव्ह आयन OH निगेटिव्ह आयन आणि त्याचबरोबर अनआयनाइज्ड वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील. तर टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय तर तिथे चार्ज सेपरेट होतात. इलेक्ट्रो मीन्स चार्ज, लाईट मीन्स ब्रेक. चार्ज सेपरेट होतात. जेव्हा त्याचं डिसोसिएशन वॉटर बरोबर केलं जातं तेव्हा तिथे चार्ज सेपरेट होतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सेपरेट होतात. त्याला इलेक्ट्रोलाइट असं म्हटलं जातं. इलेक्ट्रोलाइट मध्ये या सोल्युशनचा यूज करून इलेक्ट्रिसिटी सुद्धा पास केली जाते. याचं एक्झाम्पल आपण मागच्या वर्षी बघितलं होतं. फॉर्मेशन ऑफ NaOH जेव्हा आपण केलं होतं तेव्हा NaCl चा यूज केला होता आणि वॉटर बरोबर त्याचं ब्राईन सोल्युशन तयार केलं होतं. Na पॉझिटिव्ह आयन Cl निगेटिव्ह आयन्स हे सेपरेट होतात आणि कॅथोड आणि एनोड यांच्या मदतीने इलेक्ट्रिसिटी पास केली जाते आणि नंतर त्याच्यामध्ये NaOH चं फॉर्मेशन केलं जातं. इलेक्ट्रोलाइट मधून इलेक्ट्रिसिटी पास होते कारण आयन्स सेपरेट होतात त्याचे डिसोसिएशन झाल्यानंतर. आपण इथे बघतोय इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय तर सबस्टन्स गेट सेपरेटेड इंटू आयन्स व्हेन डिझॉल्व विथ वॉटर. नॉन इलेक्ट्रोलाइट मीन्स नॉट आयनाइज. ज्याचे आयन सेपरेट होणार नाही वॉटर बरोबर डिझॉल्व केल्यानंतर त्याला नॉन इलेक्ट्रोलाइट म्हटलं जातं. पुन्हा हे इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये क्लासिफाय केलेले आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जो कम्प्लिटली डिसोसिएट होतो त्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हटलं जातं. जो कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही डिसोसिएशन त्याचं स्मॉलर एक्सटेंटला होतं त्याला वीक इलेक्ट्रोलाइट म्हटलं जातं. आणि हे वीक ऍसिड्स आणि वीक बेसिसला आपण डबल हेडेड एरोने ते डिनोट करत असतो. डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण बघितलं त्याला डिनोट केलेल्या अल्फाने. अल्फा इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. पर्सेंट डिसोसिएशन साठी अल्फा इंटू 100 यूज केला जातो. इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन कॅटायन आणि अनायनचं काढायचं असेल तर अल्फा इंटू सी. सी म्हणजे मोलर कॉन्सन्ट्रेशन यूज केलं जातं. पुढे आहे ऍसिड अँड बेसिस. ऍसिड अँड बेसिस जो महत्वाचा पार्ट आहे. ऍसिड आणि बेसिस हे डेली
लाईफमध्ये आपण खूप वेळेस ऐकतो. आपल्याला माहिती आहे व्हिनेगरमध्ये ऍसिटिक ऍसिड प्रेझेंट असतं. सायट्रिक ऍसिड हे लेमन्स मध्ये प्रेझेंट असतं. अँटॅसिड आपण जे यूज करतो त्याच्यामध्ये MgOH मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड प्रेझेंट असतो. हाऊसहोल्ड क्लिनिंग प्रोडक्ट्स जे असतील त्याच्यामध्ये अमोनियाचा यूज केलेला आहे. तर हे सगळे ऍसिड किंवा बेस याचे एक्झाम्पल्स आहेत. तर इथे आपल्याला 3 थेरीज दिलेल्या आहेत. त्याच्यानुसार आपल्याला ऍसिड आणि बेस हा ओळखायचा. तर पहिली थेरी आहे अरेनियस थेरी ऑफ ऍसिड अँड बेसिस. अरेनियस थेरी ऑफ ऍसिड अँड बेसिस. अरेनियस थेरीनुसार ऍसिड म्हणजे काय? तर ऍसिड इज अ सबस्टन्स विच कंटेन्स हायड्रोजन अँड गिव्स राईज टू H+ आयन्स इन ऍक्वियस सोल्युशन. ऍसिडचं जर डिसोसिएशन केलं तर H पॉझिटिव्ह आयन हा सेपरेट होतो. H पॉझिटिव्ह आयन जर सेपरेट होत असेल तर तो ऍसिड असेल. इथे एक्झाम्पल आहे HCl. वॉटर बरोबर त्याचं डिसोसिएशन केल्यानंतर H पॉझिटिव्ह प्लस Cl निगेटिव्ह हे दोघं आयन सेपरेट झालेले आहेत. H पॉझिटिव्ह हा सेपरेट झालेला आहे म्हणजे HCl हा ऍसिड आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ऍसिटिक ऍसिड CH3COOH. वॉटर बरोबर डिसोसिएट केल्यानंतर CH3COO मायनस प्लस H+. H पॉझिटिव्ह आयन इथे सेपरेट झालेला आहे म्हणजे हा सुद्धा ऍसिड आहे. तर पहिली जी रिॲक्शन आहे तिथे सिंगल ॲरो आहे. सेकंड रिॲक्शन मध्ये डबल ॲरो आहे. फर्स्ट एक्झाम्पल HCl हे स्ट्रॉंग ऍसिडचं असल्यामुळे तिथे सिंगल ॲरो आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? जो कम्प्लिटली डिसोसिएट होतो वॉटर बरोबर म्हणून त्याला सिंगल ॲरोने दाखवलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल ऍसिटिक ऍसिडचं आहे. डबल हेडेड ॲरो इथे दिलेला आहे. तर हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे जो वॉटर बरोबर कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही म्हणून त्याला डबल हेडेड ॲरोने दाखवलेलं आहे. पुढे आहे इथे आपण बघितलं ऍसिड म्हणजे काय? ऍसिड म्हणजे असा सबस्टन्स की जो वॉटर बरोबर डिझॉल्व्ह केल्यानंतर तिथे H पॉझिटिव्ह आयन सेपरेट होतात. तर अरेनियस या थेरीनुसार बेस काय आहे? बेस इज अ सबस्टन्स that contains OH group and produce hydroxide ions in aqueous solution. तर बेस म्हणजे काय? ज्याचे डिसोसिएशन झाल्यानंतर OH निगेटिव्ह हे आयन सेपरेट होतील त्याला बेस असं म्हटलं जातं. एक्झाम्पल आहे NaOH which is on dissociation gives Na+ and OH minus. Na पॉझिटिव्ह प्लस OH मायनस. हा OH मायनस इथे सेपरेट झालेला आहे NaOH पासून डिसोसिएशन झाल्यानंतर म्हणून हा बेस आहे. NH4OH नेक्स्ट एक्झाम्पल आहे. इथे सुद्धा NH4 प्लस प्लस OH मायनस डिसोसिएशन नंतर दिसते आपल्याला OH मायनस हा सेपरेट झालेला आहे. दोघे एक्झाम्पल जे आहेत ते बेसचे आहेत. इथे सुद्धा जो पहिला आहे तो स्ट्रॉंग बेस आहे. जो सेकंड आहे तो वीक बेस आहे म्हणून त्याला डिनोट केलेलं आहे डबल हेडेड ॲरो. अरेनियस थेरी ऑफ ऍसिड अँड बेसिस. याच्यामध्ये ऍसिड म्हणजे विच गिव्स राईज H+ पॉझिटिव्ह आयन्स. या H पॉझिटिव्ह आयन्सला बेअर आयन्स सुद्धा म्हटलं जातं. बेअर आयन्स त्याला म्हटलं जातं. ऍक्वियस सोल्युशन मध्ये त्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर H3O+ हायड्रोनियम आयन अशा पद्धतीने त्याला रिप्रेझेंट केलं जातं. ऍसिड जो H+ डिसोसिएट करतो म्हणजे H+ तयार होतो डिसोसिएशन नंतर त्याला ऍसिड म्हटलं जातं. H+ ला बेअर आयन किंवा हायड्रोनियम आयन असं म्हणतात. बेस म्हणजे काय? डिसोसिएशन नंतर OH मायनस तयार होतो त्याला बेस असं म्हटलं जातं. पुढची थेरी आहे ब्रॉन्स्टेड-लॉवरी थेरी. ब्रॉन्स्टेड-लॉवरी थेरीनुसार ऍसिड असा सबस्टन्स आहे की जो प्रोटॉन डोनेट करतो.
प्रोटॉन टू अनदर सबस्टन्स डोनेट प्रोटॉन टू अनदर सबस्टन्स. प्रोटॉन म्हणजे काय? H plus ion. Base is a substance that accepts proton from another substance. ब्रॉन्स्टेड-लॉरी या थिअरीनुसार बेस असा सबस्टन्स आहे की जो H+ म्हणजे प्रोटॉन हा ऍक्सेप्ट करतो. लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरीनुसार ऍसिड हा प्रोटॉन डोनर असेल तरी बेस हा प्रोटॉन ऍक्सेप्टर असेल. इथे एक्झाम्पल बघू आपण. HCl plus NH3 it gives NH4 plus Cl minus. HCl हा ऍसिड आहे. काय ऍसिड आहे? डिसोसिएशन नंतर H+ आणि Cl मायनस तयार होईल. NH3 हा बेस आहे. बेस काय आहे? HCl हा जो प्रोटॉन डोनेट करतोय H+ तो NH3 घेतोय. त्याच्यानंतर तो NH4 तयार झालेला आहे NH4+. इथे प्रोटॉन डोनेट केलेला आहे HCl ने म्हणून तो ऍसिड आहे. ऍक्सेप्ट केलेला आहे NH3 ने म्हणून तो बेस आहे. नंतर NH4+ डिसोसिएशन झाल्यानंतर H+ NH3 अशा पद्धतीने डिसोसिएट होईल. म्हणजे हा ऍसिड आहे. Cl- हा प्रोटॉन ऍक्सेप्ट करेल म्हणून तो बेस आहे. तर ब्रॉन्स्टेड-लॉरी थिअरीनुसार ऍसिड हा प्रोटॉन डोनर असेल, बेस हा प्रोटॉन ऍक्सेप्टर असेल. पुढे आहे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणजे काय? तर बघा, बेस या रिएक्शन मध्ये HCl plus H2O it gives H3O plus Cl minus. HCl हा ऍसिड आहे आपण बघितलं, कारण प्रोटॉन डोनेट तो करतो. H2O हा बेस आहे. बेस काय आहे? OH मायनस तिथे सेपरेट होतील. पण त्याचबरोबर बघा H3O H2O हा प्रोटॉन ऍक्सेप्ट करतोय HCl जवळून आणि H3O+ हे ऍसिड तयार होते. H2O ने प्रोटॉन ऍक्सेप्ट केला ऍसिड जवळून आणि H3O+ तयार झालेला आहे. बेस H2O बेस H3O+ ऍसिड हे दोघेही कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आहेत. आणि यांच्यामध्ये हे ओळखायचे कसे? तर यांच्यामध्ये H2O आणि H3O+ यांच्यामध्ये डिफरन्स कशाचा आहे? तर तो H+ आयनचा आहे. H2O H3O+. H+ आयन हे H3O+. H+ आयन हा ऍसिड मध्ये जास्त आहे. HCl मध्ये बघितलं HCl आणि Cl- हे दोघेही ऍसिड कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आहेत. त्याच्यामध्ये HCl H+ हा आहे, तो आहे ऍसिड. HCl जवळ Cl- हा बेस आहे. नेक्स्ट थिअरी आहे लेविस थिअरी. लेविस थिअरीनुसार ऍसिड इज स्पेसीज दॅट ऍक्सेप्ट शेअर इलेक्ट्रॉन पेअर. शेअर इलेक्ट्रॉन पेअर इज कॉल्ड लेविस ऍसिड. जर ऍसिड हा इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करत असेल तर तो ऍसिड आहे. बेस एनी स्पेसीज दॅट डोनेट अ शेअर इलेक्ट्रॉन पेअर. बेस म्हणजे अशी स्पेसीज आहे की जी इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करते. इथे एक्झाम्पल बघू आपण. H+ हा ऍसिड आहे. H+ plus NH3 इट गिव्स NH4+. तर इथे H+ जो ऍसिड आहे तो इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतोय NH3 जवळची. जो ऍक्सेप्ट करतो तो आहे ऍसिड, जो डोनेट करतोय तो आहे बेस. म्हणून H+ हा ऍसिड आहे, NH3 हा बेस आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये BF3 हा ऍसिड आहे, NH3 हा बेस आहे. का? तर BF3 हा जो आहे तो इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतोय अमोनिया जवळची, म्हणून तो ऍसिड आहे. अमोनिया हा इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतोय म्हणून तो बेस आहे. तर लेविस थिअरीनुसार ऍसिड अशी स्पेसीज असेल की जी इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करते. बेस ही अशी स्पीशीज आहे की जी इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करते. ऍसिड बेस साठी आपण इथे 3 थिअरीज बघितल्या. पहिली अरेनियस थिअरी. अरेनियस थिअरी म्हणजे काय? ऍसिड हा असा सबस्टन्स आहे की ज्याचं वॉटर बरोबर डिसोसिएशन झाल्यानंतर H+ आयन हा तयार होतो.
बेस हा असा सबस्टन्स आहे की ज्याचं डिसोसिएशन झाल्यानंतर OH मायनस हा तिथे सेपरेट होतो. एक्झाम्पल NaOH, NH4OH. नेक्स्ट थेरी आहे ब्रॉन्स्टेड लॉरी थेरी. ऍसिड असा सबस्टन्स आहे डोनेट प्रोटॉन टू अनदर स्पेसिस. प्रोटॉन डोनर म्हणजे H+ डोनर जो असेल तो ऍसिड आहे आणि जो ऍक्सेप्ट करतो तो बेस आहे. प्रोटॉन ऍक्सेप्टर. इथे बघितलं आपण रिएक्शन मध्ये HCl ऍसिड आहे आणि NH3 हा बेस आहे. पुढे आणि कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कशी ओळखायची तर त्याच्यामध्ये फक्त H+ आयनचा डिफरन्स असतो. H+ आयनचा डिफरन्स असेल H2O H3O+. त्याच्यामध्ये H+ आयन जास्त आहेत तो ऍसिड आहे. इथे HCl आणि Cl- हे दोघेही कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आहे. HCl H+ हा HCl जवळ आहे म्हणून तो ऍसिड आहे. पुढची थेरी आहे लेविस थेरी. लेविस थेरीनुसार ऍसिड म्हणजे एनी स्पेसिस दॅट ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर. बेस म्हणजे अशी स्पेसिस की जी इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो. ते रिएक्शन मध्ये आपण बघितलं ऍसिड H+ ऍक्सेप्ट करतोय अमोनिया जवळची इलेक्ट्रॉन पेअर म्हणून H+ ऍसिड आहे आणि NH3 हा बेस आहे.